नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2024 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न उत्तरे। हा माझ्याजवळ असणारा सेट आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्नपत्र 1। पहिला प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजे मेमोरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागेच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते। पर्याय आहे वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, सामान्य निराकरण क्षमता। ए आहे केवळ दुसरं, बी केवळ एक, सी 1 आणि 2, डी 2 आणि 3। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी केवळ 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा विचारात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती निवडली पाहिजे। विधान दिलेली आहेत। अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता। पर्याय आहेत केवळ 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3, केवळ 2। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सी 1, 2 आणि 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? पर्याय आहेत ते अंतर्मुखी स्वरूपाचे असतात, त्यांच्या साधनेवर अवलंबून असतात, ते बहिर्मुखी स्वरूपाचे असतात, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये रिकामी जागा भर देण्याची गरज आहे। पर्याय आहेत प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच, प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी, प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजेच प्रोडक्ट यावर सारखाच। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतीची स्पष्ट कल्पना रिकामी जागा मूल्यमापनात देते। पर्याय आहेत स्थाननिश्चिती, आकारिक, साकारिक, नैदानिक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, साकारिक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, रिकामी जागा हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे। पर्याय आहेत संख्यात्मक पद्धतीवर डेटावर भर, सांख्यिकीय विश्लेषणावर लक्ष, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यात पक्के चिकटून राहणे। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे। पर्याय आहेत अनुभवजन्य पुराव्यांचा महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे, डी आहे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा याला शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण असे म्हणतात। पर्याय आहेत लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ, माहितीचा मूळ स्रोताला तो अनुरुण निर्देश किंवा क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग, समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो निर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, रिकामी जागा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे। पर्याय आहेत साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य, बनावटपणा, चुकीचे अर्थनिर्वचन, पक्षपाती नमुना निवड। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बनावटपणा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10,
शोधनिबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिची व्यवस्थापन करण्यासाठी रिकामी जागा वापरले जाते. पर्याय आहेत सांख्यिकी सॉफ्टवेअर, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.